काही झालं तरी अंतरवाली सोडून आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणार, ओबीसीतूनच घेणार. पोलीस बघतील म्हणला ना, नुसतं मुंबईत एका पोराला काठी लागू दे, काय होऊ दे, तू बघ तुला महाराष्ट्रात पाय ठेवू देत नाही. महाराष्ट्रात तुला गल्लीत सुद्धा लोक येऊ देत नाहीत आणि तुझ्या नेत्याला बी तो यामुळे नाही येऊन देत. बघ तू खेट, तू मराठ्याला खेटून बघ. काय शेवटी सगळ्यांना मुंबईला जाणं गरजेचं आहे. शेवटी काय आहे, समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. समाजाचे लेकरं मोठं होणं गरजेचं आहे. पोरं बाळांचे, आमच्या मराठा समाजाच्या लेकरा बाळांचे खूप हाल आहे आणि हाल असल्यामुळं आम्हाला कुठल्याही परिस्थितीत समाजाच्या लेकराला आरक्षण मिळवून देणं आमची जबाबदारी. त्यामुळं आम्ही पूर्ण तयारीला लागलो. आज परभणी जिल्ह्याची बैठक आहे. बैठक नाही म्हणता येणार कारण आम्ही बैठक घोषित केलेली नाहीये. आम्ही गाठी भेटी प्रत्यक्ष संवाद साधतोय लोकांशी आणि त्या निमित्तानं आता ही इतकी तुडुंब गर्दी उसळली. आता मला माहित नव्हतं इतकी गर्दी होणार आहे. असते तर मग एखाद्या ग्राउंडलाच आम्ही गेलो असतो. तुम्हालाही त्रास झाला होतोय. स्वारी लेकरं इथं पोरांना ढकलाढकली होती. आपण सगळ्यांनी समजून घेऊन तो लढा आम्हाला यशस्वी करायचा. आरपारची लढाई आहे आणि आम्ही मुंबईत जाणार आहेत. 27 ऑगस्टला काही झालं तरी अंतरवाली सोडून आम्ही 29 ऑगस्टला मुंबईला जाणार म्हणजे जाणार आणि ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेणार, ओबीसीतूनच घेणार.